विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी मतदान सुरू झालेलं आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून। विनायक, बरोबर आहे। आज आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या शिक्षक मतदार आणि पदवीधर मतदार यासाठी मुंबईमध्ये मतदान जे आहे ते पार पडते। वरळीमधल्या मतदान केंद्राबाहेर मी सध्या उभा आहे। या मुंबईचे पदवीधरचे उमेदवार जे आहेत ते किरण शेलार थोड्या वेळापूर्वी आतमध्ये मतदानासाठी गेलेले आहेत। ही जर लढत जर आपण पाहिली तर अनिल परब विरुद्ध किरण शेलार अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते। थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत जी आहे ती मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळते। दोन्ही बाजूनी जे आहे ते नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। पदवीधरांना आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि आज खऱ्या अर्थानं हा मतदानाचा दिवस आहे। सगळेच पदवीधर असतील किंवा शिक्षक जे असतील त्यांचा मतदानाचा आजचा दिवस आहे। वरळीमध्ये आपण जर पाहिलं तर पदवीधर मतदारसंघाचं मतदान या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतं। किरण शेलार आतमध्ये गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते बाहेर येऊन माध्यमांशी प्रतिक्रिया देतील। परंतु साहजिकच आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर यश अपयशानंतर ही निवडणूक जी आहे ती विधान परिषदेची होते। 4 जागांसाठी ही निवडणूक होते, त्यामुळे याकडे सुद्धा लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। कोणत्या पक्षाला कशा पद्धतीनं यश जे आहे ते मिळतं हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आज सकाळपासूनच मतदान केंद्रावरती अशा पद्धतीनं मतदानाला सुरुवात जी आहे ती झाली आपल्याला पाहायला मिळते। 4 जागांसाठी हे मतदान जे आहे ते होतंय। 4 ठिकाणी निवडणुका होते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार साठी ही निवडणूक होते। नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होते, तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सुद्धा निवडणूक पार पडते। सगळ्याच ठिकाणी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान होणार आहे। यात मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। तर मुंबई पदवीधरच्या जागेवर ठाकरे गट आणि भाजपात सामना असणार आहे, तर नाशिक शिक्षकच्या जागेवर महायुतीतच काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय। तर विधान परिषदेच्या 4 जागेवर खरं तर निवडणूक आहे आणि यात मतदानाला सुरुवात झालेली आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत आहे। तर मुंबई पदवीधर